आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. बहिणीला भेटण्यासाठी जात असताना कंटेनरच्या चाकाखाली येऊन भावाचा मृत्यू. जिंतूर तालुक्यातील बोरी येथे भरधाव कंटेनरच्या चाकाखाली येऊन एका दुचाकीसवार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 25 मे सोमवार रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव माधव शिवाजी वल्लेकर असे आहे. परभणीहून जिंतूरकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक MH68W1850 बोरी येथील शिवनिर्मल मंगल कार्यालय समोरून जात असताना हा अपघात झाला. माधव हा मित्राची मोटरसायकल घेऊन आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जिंतूरकडे जात होता. याच वेळी कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक कंटेनरसह फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. माहिती मिळताच बोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह बोरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. बोरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अहमद हुसेन पठाण यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे वल्लेकर कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, बीट जमादार शेख वसीम, पोलीस हवालदार सय्यद दिलशान व श्रीराम दंडवते पुढील तपास करत आहे. पूर्णा शहरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ. पूर्णा शहरातील रेल्वे डिझेल पॉईंट जवळ कुजलेल्या अवस्थेत एका पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी रेल्वे व पूर्णा पोलीस दाखल झाले असून हा मृतदेह गेल्या 2 दिवसापासून तिथेच पडल्याचे बोलले जात आहे. तर तो मृतदेह डिकंपोज झालेल्या अवस्थेत आढळला असून पोलिसांनी तत्काळ तुकाराम मुंडे यांनी स्वीकारला अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार. संपूर्ण राज्यात कर्तव्य वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सेलू महावितरण कार्यालयात आंदोलन. वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी सेलू शहरातील शिक्षक कॉलनी सर्वोदय नगर येथे राहणाऱ्या रहिवाशींनी सेलू महावितरण अभियंत्याच्या कार्यालयात आज दिनांक 25 मे सोमवार रोजी ठिय्या आंदोलन करून निवेदन सादर केले. मागील अनेक दिवसापासून शिक्षक कॉलनी सर्वोदय नगर येथील रहिवाशी विजेच्या समस्येमुळे त्रस्त झाले होते. विजेचा पुरेसा दाब न येणे, वारंवार वीज गायब होणे, विजेचा जास्त दाब येऊन घरगुती उपकरणे जळून जाणे अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त होते. वारंवार तोंडी सांगून सेलू महावितरणाला तक्रार करूनही काही फरक पडत नव्हता. यामुळे गल्लीतील महिला व पुरुष यांनी महावितरण अभियंता सेलू यांच्या कार्यालयात आंदोलन करून त्यांना वीज समस्याबद्दल जाब विचारला. तत्काळ हा प्रश्न सोडवावा यासाठी नागरिक आक्रमक झाले होते. अभियंता शंकरवार यांनी महावितरण विभागाचे कर्मचारी पाठवून तत्काळ हा प्रश्न सोडवण्यात येईल असे सांगितले व नागरिकांसोबत कर्मचारी पाठवले. पीक विम्यासाठी महिला उपसभापतीचे लाक्षणिक उपोषण. गंगाखेड तालुक्यातील गुंजेगाव सर्कलमध्ये ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांची अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाले असता तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकडून पीक विम्यासाठी कोणतीही कारवाई होत नाही. याच्या निषेधात पंचायत समितीचे उपसभापती शांताबाई देवराव माने यांनी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर
आज दिनांक 25 मे सोमवार रोजी लाक्षणिक उपोषण केले असल्याचे दिसून आले, परंतु महिला प्रतिनिधी शांताबाई माने या लाक्षणिक उपोषणास बसले असता तहसीलदार शिंगारे मॅडम यांना उपोषणार्थीस भेट देऊ शकल्या नाहीत, पण त्यांनी भेटीकरिता नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांना पाठवले होते. 2025-26 सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असता आजपर्यंत पीक विमा मिळाला नाही. वेळोवेळी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाकडून उडवाउडीची उत्तरे देत असून शेतकऱ्यांना चक्रा माराव्या लागत आहे. या प्रसंगी पंचायत समिती सभापती मनोज मुंडे, बालासाहेब मोटे, मारुती जाधव, सदाशिव इमडे, राम मोटे, लक्ष्मण कुंडगीर यांचीही उपस्थिती होती. गंगाखेड तहसील कार्यालयात फक्त चक्रा माराव्या उड्डाण पुलावरून रवडगावकडे वळण रस्ता देण्याचे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचे आदेश. सेलू पाथरी रोडवरील रेल्वे गेट येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामासंदर्भात तसेच पुलावरून पाथरी व रवडगावकडे वळण रस्ता देण्याच्या मागणीला वेग आला असून या संदर्भात प्रशासन स्तरावर महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे यांनी नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या गैरसोयी लक्षात घेऊन पुलावरून रवडगावकडे वळण रस्ता देण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. या मागणीची आवश्यकता त्यांनी प्रभावीपणे मांडून परिसरातील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींना त्याचे महत्त्व पटवून दिले. या मागणीची दखल घेत परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन विषयावर चर्चा केली. बैठकीत पुलावरील वाहतूक, बाजारपेठेतील माल वाहतूक, विद्यार्थ्यांची ये-जा, रुग्णवाहिका व गर्भवती महिलांना होणारा त्रास या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना येथील अनीस आलम यांनी आज दिनांक 25 मे सोमवार रोजी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पाहणी केली. स्थळ पाहणीनंतर पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, सभापती डॉक्टर संजय रोडगे, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट दत्तराव कदम, संचालक माऊली ताठे, पंचायत समिती सदस्य प्रभाकर गजमल, सरपंच दीपक रोडगे, अशोक लिपणे, उपसरपंच संतोष रोडगे, सदस्य गुलाब रोडगे तसेच इतर पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या कामाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे परभणी जिल्ह्यातील तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात. परभणी जिल्ह्यातील तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकली असून पोलीस प्रशासनाने खुलेआमपणे होणाऱ्या अंमली पदार्थाच्या विक्री विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे निवेदनाद्वारे परभणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद खादर यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यात सर्रासपणे विक्री होणाऱ्या अंमली पदार्थाविरोधात तक्रारी दाखल केल्या. काही भागात मोठ्या प्रमाणावर टर्मिन इंजेक्शन, गांजा, चरस, स्टिक फास्ट, व्हाईटनर तसेच नशेच्या विविध प्रकारच्या गोळ्यांची खुलेआमपणे विक्री होत असून तरुणाईबरोबर शालेय विद्यार्थीसुद्धा या अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकले आहेत असे निदर्शनात आणून दिले. मध्य वस्तीतील खंडोबा बाजार, धार रोड, अपना कॉर्नर, वांगी रोड, इकबाल नगर परिसर, दर्गा रोड, साखरा प्लॉट, गंगाखेड रस्त्यावरील हाडको, बसमत रस्त्यावरील उघडा महादेव मंदिर परिसर, खानापूर फाटा, MIDC परिसर तसेच झोपडपट्टी भागामधून हे अंमली पदार्थ